सायनच्या टिळक पुलाचं काम अद्यापही सुरूच आहे। आदित्य ठाकरेंनी असं म्हटलंय, पूर्व आणि पश्चिमेचा बोजवारा उडालाय असं आदित्य ठाकरे म्हणाले। सरकारकडून फक्त घोषणांचाच पूर, ओला दुष्काळ, कर्जमुक्ती जाहीर करा, राज्यात निवडणुका असत्या तर पैशांचा पूर आला असता असंही आदित्य ठाकरे यांनी म्हणत निशाणा साधलाय। MMRDने खरं तर BMCला विचारून, पोलिसांना विचारून वगैरे हे पाऊल उचलत असताना तिकडे वरळी शिवडी कनेक्टर हा खरंच तिथपर्यंत पोहोचला आहे का? रॅम्प्स त्याचे झाले आहेत का? बाकीचे दोन्ही बाजूनी तो तिथपर्यंत आले आहे का? ज्या चाळी आहेत त्यांना खरोखर तुम्ही PAPमध्ये घरं देणार आहात का? किती वेळ लागणार त्यांना? हे सगळं पूर्ण ठरवूनच त्यांनी ते हाती घेतलं पाहिजे होतं काम। सायनचा पूल आपण पाहताय, टिळक ब्रिजचं पण काम अजून चालू आहे, पूर्ण झालेलं नाही आहे। ईस्ट वेस्ट हा सगळा गोंधळ उडालेला आहे। आम्ही मार्चमध्ये त्यांना विनंती केली होती, ती त्यांनी मानली, पण आत्ता आम्ही तेच सांगत होतो की आता दिवाळी आहे, आता नवरात्र सुरू आहे, थोडा हा विचार करून करावा। पण MMRD स्वतःच्या घाईत आहे। जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे। 50,000 रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत। कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत। आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे, पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाही आहे। ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा CSR काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील, पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे, एकतर ओला दुष्काळ जाहीर करा, दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा, तिसरी गोष्ट म्हणजे 50,000 रुपये प्रति हेक्टर जाहीर करा। हे अजूनही कुठेही होत नाही आहे।